कथालय स्टोरी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला 365 हनुमानच्या स्टोरीज सांगणार आहे. एव्हरी सॅटर्डे संडे. पहिली स्टोरी, शिवांनी विष्णूंना शाप दिले. सतीच्या मृत्यूमुळे भगवान शिव अतिशय दुःखी झाले होते. त्यांनी सतीचे निर्जीव शरीर आपल्या खांद्यावर घेतले आणि तांडव नृत्य सुरू केले. त्या तांडवामुळे तिन्ही लोकांचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली. कृपया भगवान शिवांना शांत करा, असे नारदांनी भगवान विष्णूंना विनवले. विष्णू शिवांसमोर प्रकट झाले. त्यांनी विचार केला, मला भगवान शिवांना शांत करण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. हे तांडव थांबवावेच लागेल. विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग करून सतीच्या निर्जीव शरीराचे 18 तुकडे केले. शिवांच्या पावलांच्या तळाशी जुळवत चक्र फिरले. सतीच्या शरीराचे हे तुकडे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले आणि ती ठिकाणी पुढे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली. जेव्हा शिवांना काय घडले हे समजले, तेव्हा त्यांनी रागाने विष्णूला शाप दिला. तू पृथ्वीवर जन्म घेशील आणि तुझ्या पत्नीपासून विभक्त होशील. तुलाही माझ्यासारखेच विरहाचे दुःख सहन करावे लागेल. नंतर शिवांचा राग शांत झाला. त्यांनी आपण काय केले याची जाणीव झाली. ते विष्णूंना म्हणाले, मी हा शाप परत घेऊ शकत नाही, पण मी त्याचे दुःख कमी करण्यास मदत करीन. पृथ्वीवरील माझा अवतार तुझ्या अवताराची सेवा करेल आणि तुला तुझी पत्नी शोधण्यास मदत करेल, असे त्यांनी वचन दिले. या कथेनुसार पुढे भगवान विष्णूंचा रामावतार झाला आणि भगवान शिवांचा हनुमान रूपी अवतार रामांना सीता शोधण्यात मदत करण्यासाठी प्रकट झाला, असे काही पुराण कथांमध्ये सांगितले जाते. नमस्कार.